आज आपण गुलाबजाम कसे करायचे हे बघणार आहोत. तर मी इथे बघा 200 ग्रॅमचं हे गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे. तर आता आपण त्याचे गुलाबजाम बनवूया. तर हे 1 वाटी झालेले आहे, जे त्याच्यात प्रीमिक्स असतं ते 1 वाटी आहे. तर 1 वाटी मी ते प्रीमिक्स घेतलं आहे आणि त्याचे जमतीन तसे आपल्याला गुठळे आत्ताच फोडून घ्यायचे, म्हणजे नंतरनं ज्यावेळेस आपण त्याच्यात दूध टाकतो त्यावेळेस आपल्याला इझी पडतं ते गुठळे वगैरे फोडण्यासाठी. तर मी अर्धी वाटी दूध घेतले. तर एवढं सगळं आपल्याला लागणार नाही आहे. थोडंसं दूध टाकून आपल्याला हे मिश्रण आहे ना छान एकजीव करून घ्यायचे. एकदम जास्त ओतू नका, नाहीतर मग मिश्रण पूर्ण आपलं पातळ होऊ शकतं. तर हे बघा असं थोडं दूध ओतून आहे ना आपल्याला त्याचे गुठळे फोडून घेऊन आहे ना ते छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. मी थोडंसं टाकते आहे दूध. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि एक लाईकसुद्धा करा. आणि रेसिपी कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. तुमचं एक सबस्क्राईब खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. तर हे बघा मी अशा प्रकारे आहे ना पीठ आता मळून घेते. तुम्हीसुद्धा थोडं दूध टाकूनच मळा. एकदम चुकूनही दूध टाकू नका सारखं ह्याच्यासाठी सांगते, कारण चुकून जरी थोडं जरी दूध जास्त झालं की मिश्रण खूप पातळ होईल आपलं, त्याच्यामुळे. तर मी असं आता मळून घेते सगळे एकत्र. आता आपलं आहे ना हे मळून झालेलं आहे. हाताला आत्ता वाटतं आपल्याला चिटकतं आहे हाताला, पण नंतर नाही ना ते एकदम बरोबर होतं, मऊ होतं. अजिबात पातळ असं राहत नाही आपल्याला, कारण ते 15-20 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे ना त्याच्यासाठी. तर आता मी काही असं झालेलं आहे. हाताला फार असं चिटकते तुम्हाला दिसत असेल, पण नंतर एकदम बरोबर होतं ते. तर आता हे झालेलं आहे. आता मी हे झाकून ठेवते. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा आपलं एवढं दूध उरलेलं आहे. मी अर्धी वाटी दूध घेतलेलं, त्याच्यातलं एवढं दूध राहिलं, म्हणजे आपल्याला पाऊण वाटीच दूध फक्त लागलेलं आहे. तर आता मी ते झाकून ठेवलं आहे. तर बघा टोप घेतला आहे मोठा स्टीलचा टोप घ्या. जर्मलचा टोप घेऊ नका, कारण की जर्मलचा टोप घेतला की त्याच्यात जर्मल हे उतरतं त्याच्यामुळे. तर इथे स्टीलचा टोप घेतला आहे. ज्या वाटीने आपण मिश्रण घेतलेलं तेच वाटी 2 वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात नंतरनं आपल्याला त्याच 2 वाट्या साखर टाकायची. साखर तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर थोडी कमी साखर टाका, आणि गोड जर आवडत असेल जास्त थोडीशी वाढवली तरीसुद्धा चालेल. तर आता आपण गॅस फास्ट करूया आणि ही साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे फास्ट गॅसवरती. बारीक गॅसवरती वितळू नका, कारण की फार टाईम लागेल मग. आपण आता ही साखर अशी ढवळत राहायची आहे, पण मध्ये असं गॅस फास्ट करून असं कुठे जावं वगैरे नका, नाही तर साखर खाली करपेन. त्याच्यामुळे आपल्याला ही सारखं मध्ये ढवळून घ्यायची. हे बघा आपली साखर आता पूर्ण वितळली आहे. आता आपल्याला बारीक गॅस करायचा आहे आणि बारीक गॅसवरती लईतले 5 ते 6 मिनटं आपल्याला फक्त आहे ना पाक छान उकळून घ्यायचं आहे. त्याची काही एक तार वगैरे किंवा असं काही तशा प्रकारे पाक आपल्याला करायचं नाही आहे. फक्त पाक आहे ना असा चिकट लागला पाहिजे हाताला. ज्यावेळेस आपला पाक आपल्या हाताला चिकट लागेल ना त्यावेळेस गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर अजून झालेलं नाही आहे, अजून टाईम आहे. तर मी अजून होऊन देते. आपण अजून 1-2 मिनटं होऊन देऊया. त्याच्यानंतर छान असा पाक आहे ना रेडी होईल आपला. तर पाक झालेला आहे. आता ह्याच्यात आपण वेलची पूड टाकूया. 1 छोटा चमचा वेलची पूड टाकली. तुमच्याकडे वेलची पूड नसेल तर तुम्ही डायरेक्ट अख्खी वेलची टाकली फोडून तरीसुद्धा चालेल. आणि आता हे झाकण साईडला ठेवून देऊया. झाकून ठेवायचे, कारण आपले गुलाबजाम तयार होतपर्यंत पाक थोडा तरी गरमच पाहिजे, नाही आपल्याला थंड पाक नको आहे. तर हे बघा हे अशा प्रकारे आता आपण गुलाबजाम करून घेऊया. तुम्हाला जर पीठ जर खूप असं कडक झालं, असं राड झालं असं जर वाटत असेल तर थोडंसं 1 चमचा दुधाचा घेऊन तुम्ही पुन्हा मळा आणि मग परत गुलाबजाम करा. आणि जर बरोबर असेल तर मग तसेच करा. हे बघा अशा प्रकारे आता माझं बरोबर आहे पीठ, म्हणून मी आता गुलाबजाम करून घेते. अशा प्रकारे आपल्याला हातावरती गुलाबजाम करून घ्यायचे आहेत. अजिबात स्क्रॅचेस वगैरे असे काहीच पडत नाही, चीर वगैरे नाही पडत. तर मी आता सगळे गुलाबजाम करून घेते. अजून एक दाखवते तुम्हाला. ते बघा अशा प्रकारे मी आता गुलाबजाम घेते करून. खरंच खूप म्हणजे खूप छान होतात. नक्की म्हणजे नक्की करून बघा तुम्ही.
तर मी आता सगळे गुलाबजाम करून घेते. एवढे मी केले आणि सगळे एकदम करू नका, कारण की कसे गुलाबजाम सुकतात, मग सुकले की ते फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण आता तेवढे केलेत. तर मी ते तेल गरम केलं होतं. तेल फार जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला. बघा मी दाखवते. आपण ज्यावेळेस तो गोळा टाकतो ना, त्याला हलके असे बुडबुडे आले पाहिजे, एवढंच तेल आपल्याला गरम करायचं आहे, जास्त गरम नाही करायचं आहे. कसं तेल जर जास्त तापलं ना तर गुलाबजामुन आहे ना, वरून कलर येतो त्याला, पण आतमधून कच्चे राहतात. त्याच्यामुळं असंच तेल तुम्ही तापून घ्या. आता मी एक एक करून गुलाबजाम सोडते. एकदम सगळे सोडू नका, नाही तर ते चिटकतील. एक एक करून सगळे गुलाबजाम सोडायचे. आणि हां, गुलाबजाम तळताना कढई अशी पसरटवाली कढई नाही घ्यायची, अशी जरा गोलाकारामध्ये जी असते ना तीच घ्यायची, नाही तर गुलाबजाम कसे खाली तळायला चिटकतात आणि मग ते असे चपटे होतात. तर बघा गुलाबजाम मी टाकलेत, हलका हलका त्याला कलर यायला लागलेला आहे. आणि हां, हे आपल्याला एकदम मंद गॅसवरतीच तळायचे आहेत. अजिबात गॅस फास्ट करू नका, नाही तर गुलाबजाम आपले जळतील, करपतील सगळे. एकदम मंद गॅसवरती गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि फारसा वेळ लागत नाही. 1-2 मिनटात गुलाबजाम आपले तळून होतात मंद गॅसवरती. तर हे बघा आता गुलाबजाम माझे तळून झालेले आहेत एकदम छान असे. आणि बघा मी माझ्याकडनं थोडेसे गोळे मोठे झाले होते, त्याच्यामुळे तळल्याच्या नंतरच ते केवढे फुगलेत बघा. अजून तर आपल्याला पाकात टाकायचे आहेत. आता अजून थोडेसे जास्त ते फुलतील आपले गुलाबजामुन. तरी बघा इथं पाक आहे, अजून गरम आहे फारसा. आता आपल्याला त्याच्यावर डायरेक्ट गुलाबजाम टाकायचे आहेत, की साईडला ठेवून वगैरे नाही द्यायचे. ते गुलाबजाम टाकायचे आणि झाकण ठेवून द्यायचे. आणि मी आता बाकीचे गुलाबजामसुद्धा तयार करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर काही शेवटचे राहिलेले आहेत ते. आणि आपले गॅस तुम्ही बंद केला तरी चालेल बाकीचे गुलाबजाम करतपर्यंत, किंवा चालू ठेवला तरी चालेल. कारण की मी गुलाबजाम ज्यावेळेस टाकत होते ना, तर ते तळून होतपर्यंत माझे एवढे गुलाबजाम तयार होत होते करून. तर तुम्हाला किती वेळ लागतो आहे किती वेळ नाही, तशा हिशोबाने तुम्ही गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल. तर बघा आता माझे गुलाबजाम तळून झालेले आहेत. तुम्हाला दिसत असेल असं फिक्कट, पण रिअलमध्ये ते एकदम छान तळले गेलेले आहेत. तर बघा आपले आधीचे जे टाकलेले ते एकदम छान फुललेत गुलाबजाम. आता आपण ना हे जे आत्ताचे जे टाकलेले आहेत ना, ते हलक्या हाताने वर खाली करून घेऊया, म्हणजे ते छान भिजतील असे. बघा किती छान फुललेत आपले गुलाबजामुन. तर आता ते वर खाली करून घेऊया, हलक्या हाताने करा, नाही तर आपले गुलाबजाम फुटतील. तर मी आता हे सगळे वर खाली करून घेतले आणि झाकण ठेवले. तर बघा अशा प्रकारे आपले गुलाबजाम रेडी झालेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कुठली रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर